चला तर मंडळी, खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मस्त झणझणीत रेसिपी पाहूया. त्यासाठी तव्यावर तेल घालून खोबरं परतून घेतलं आहे. खोबरं भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे. एक कांदा उभा लांब चिरून घेतला आहे. मिनिटभर परतल्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर घालून छान भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर यामध्ये छान भाजली ना तर भाजीची चव अगदी छान लागते. मसाला छान भाजला आहे, काढून घ्यायचा आहे. आज आपण मोड आलेल्या मटकीची भाजी करणार आहोत. त्यासाठी मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. पाणी, हळद, चवीनुसार मीठ घालायचं. कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. त्यामध्ये मटकीचा डब्बा ठेवायचा, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मसाला आपला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता अगोदर बारीक फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाही. आता थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करायची. तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे. हळद, लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला घालून हे सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची, त्यामुळे चव छान लागते. उकडलेली मटकी गरजेनुसार पाणी घालून कोथिंबीर घातली आणि छान एकत्र केलं आहे. आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट मटकी शिजवून घ्यायची आहे. इथे आपली मस्त झणझणीत तर्रीदार मटकी तयार आहे. एकदम भारी झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करा आणि कशी झाली हे मला कळवा.